Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ न्यूमेरिकल डोस. या अगोदर आपण हायड्रोलॉजीचे 2 एपिसोड बघितलेले होते, ज्यामध्ये आपण इन्फिल्ट्रेशनचे न्यूमेरिकल्स असतील, प्रेसिपिटेशनवर न्यूमेरिकल्स असतील किंवा मग ग्राउंड वॉटर हायड्रोलॉजीवर न्यूमेरिकल्स असतील, ते आपण कव्हर केले होते. नाउ इन दिस लेक्चर विल स्टार्ट विथ द न्यूमेरिकल्स ऑन हायड्रोग्राफ्स, देअर इंटरकन्वर्जन्स, कॅल्क्युलेशन ऑफ बेस पिरियड्स अँड द कॅल्क्युलेशन ऑफ पीक डिस्चार्ज इन द हायड्रोग्राफ्स. सो लेट अस स्टार्ट दिस थर्ड एपिसोड. आपल्याकडे 10 न्यूमेरिकल्स आहेत. हे सगळे न्यूमेरिकल्स व्यवस्थित बघा. थोडी थिअरी अगोदर आपण डिस्कस करू. मी वन टाइम डिस्कशन करेल. तुम्हाला जर कुठली गोष्ट कळत नसेल तर तुम्ही व्हिडिओला सिम्पली पॉज करून अनालाइज करू शकता किंवा तुम्ही रिपीट बघू शकता. सो लेट अस स्टार्ट आवर कन्सेप्ट्स अबाउट द हायड्रोलॉजी आणि स्पेशली आपण बघणार आहोत युनिट हायड्रोग्राफ अँड डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ थिअरी. सो लेट अस स्टार्ट दिस लेक्चर. बघा, आपला हा एपिसोड नंबर 7.3 आहे. यामध्ये आपण हायड्रोग्राफ्स बघणार आहोत. हायड्रोग्राफ्स, हे जे हायड्रोग्राफ्स आहेत हे 3 प्रकारचे असतात. एक असतो तुमचा फ्लड हायड्रोग्राफ. सेकंड हायड्रोग्राफ जो आहे तो आहे तुमचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ. आणि थर्ड हायड्रोग्राफ जो असतो तो असतो तुमचा युनिट हायड्रोग्राफ. कुठल्याही हायड्रोग्राफचे काही कंपोनंट्स असतात, जसं की पीक डिस्चार्ज हा एक कंपोनंट आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द डिस्चार्ज. बेसिकली हायड्रोग्राफ म्हणजे काय असतो? एक ग्राफ असतो. ओके, डिस्चार्ज वर्सेस टाइम असा हा ग्राफ असतो. आणि हा जो ग्राफ असतो या ठिकाणी वरती इथे एक हायटोग्राफ प्लॉट केला असतो. सो पीक डिस्चार्जची व्हॅल्यू QP ही एक व्हॅल्यू असते. त्यानंतर ही जी व्हॅल्यू असते दिस इज कॉल्ड ॲज बेस टाइम. सो टाइम बेस नावाची एक गोष्ट असते ज्याला आपण TB बोलतो. थर्ड पार्ट इज द ड्युरेशन ऑफ इफेक्टिव्ह रेनफॉल ज्याला आपण TRE बोलतो. आणि फोर्थ पार्ट इज द डेप्थ ऑफ रन ऑफ ज्याला आपण N सेंटीमीटर बोलतो. सो या सगळ्या गोष्टी जर आपण हायड्रोग्राफ मध्ये बघितल्या तर या आपल्याला या प्रकारे दिसतात. या प्रकारे आपल्याला या गोष्टी इथे दिसतात. ही जी डेप्थ असते दिस इज कॉल्ड ॲज N सेंटीमीटर. हे जे ड्युरेशन असतं याला आपण बोलतो TRE. आणि जो हायड्रोग्राफ आहे तो या प्रकारे पण ड्रॉ होत असतो आणि या प्रकारे पण ड्रॉ होत असतो. हा जो हायड्रोग्राफ आहे याच्यामध्ये खाली इथे आपण सेपरेशन दाखवू शकतो जे की बेस फ्लो असणार आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे दिस व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज द व्हॅल्यू ऑफ पीक डिस्चार्ज QP. ही जी व्हॅल्यू आहे दिस इज कॉल्ड ॲज द बेस टाइम TB. आणि ही जी व्हॅल्यू आहे दिस इज कॉल्ड ॲज द TRE. हा बेस फ्लो जर आपण मायनस केला, सेपरेट केला तर आपल्याला या प्रकारचा हायड्रोग्राफ मिळतो. आणि या प्रकारच्या हायड्रोग्राफचा बेस टाइम हा फ्लड हायड्रोग्राफच्या बेस टाइम इतकाच असतो. ही जी डायग्राम आपण इथे बघितली आहे हायटोग्राफची, याला रन ऑफ हायटोग्राफ बोलतात. रन ऑफ हायटोग्राफ. तर हा रन ऑफ हायटोग्राफ सेमच असणार आहे TRE. अँड दिस इज ऑल्सो सेम N सेंटीमीटर. म्हणजे जी डेप्थ इकडे असेल तीच डेप्थ इकडे असणार आहे. अँड लास्टली आपण अजून एक हायड्रोग्राफ ड्रॉ करतो, तो याच प्रकारचा असतो. फक्त एक मोठा डिफरन्स इकडे असतो की इथे जर सपोज काही TRE असेल, म्हणजे जी ड्युरेशन इथे आहे TRE तीच ड्युरेशन इकडे आहे, बट इथे N ची व्हॅल्यू जी असते ती 1 सेंटीमीटर असते. याला बोललं जातं युनिट हायड्रोग्राफ. आणि हे जे युनिट हायड्रोग्राफ आहे याचा पण बेस टाइम तितकाच असतो जितका आधीच्यांचा होता. फक्त पीक डिस्चार्ज जो आहे तो वेगळा असतो. ओके, सो या प्रकारच्या बेसिक काही कन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. आता आपल्याला इंटर कन्व्हर्जन करायचं असेल तर ही ब्लॉक डायग्राम आपल्या कामात येते. ही ब्लॉक डायग्राम नीट समजून घ्या, याच्यावरच बरेच न्यूमेरिकल सॉल्व्ह होतील. हा सपोज फ्लड हायड्रोग्राफ आहे, हा सपोज तुमचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आहे, हा तुमचा युनिट हायड्रोग्राफ आहे. फ्लड हायड्रोग्राफ वरून तुम्हाला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ काढता येतो. सिम्पली तुम्ही काय करा, बेस फ्लो वजा करा.
आणि डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ वरून तुम्हाला फ्लड हायड्रोग्राफ काढता येतो. तुम्ही बेस फ्लो काय करा, ऍड करा. इथे तुम्हाला दिसेल की फ्लड हायड्रोग्राफ म्हणजे हा टोटल हायड्रोग्राफ आहे. याच्यातून जर तुम्ही बेस फ्लोचा ऑर्डिनेट वजा केला तर तुम्हाला हा ऑर्डिनेट मिळेल जो की डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचा ऑर्डिनेट आहे. जर या दोघांची ऍडिशन केली तर टोटल जो ऑर्डिनेट मिळतो तो असतो तुमचा ऑर्डिनेट ऑफ फ्लड हायड्रोग्राफ. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ वरून युनिट हायड्रोग्राफ काढू शकतात आणि युनिट हायड्रोग्राफ वरून डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ काढू शकतात. बट त्या अगोदर तुम्हाला समजून घ्यावं लागेल की हे जे काही हायड्रोग्राफ आहे या हायड्रोग्राफ मध्ये फ्लड हायड्रोग्राफ मध्ये n सेंटीमीटर डेप्थ असते. तेवढीच डेप्थ तुमची डायरेक्ट रन ऑफ मध्ये असते n सेंटीमीटर. बट इथे n ची व्हॅल्यू ही 1 सेंटीमीटर असते. या ठिकाणी जे TRE आहे ड्युरेशन ते काहीतरी 2 तास असेल सपोज, तर इथे पण तो TRE सेमच असतो 2 तास आणि इथे पण तो TRE सेमच असतो 2 तास. ओके, अशा प्रकारे असणार आहे. सो ज्या वेळेस आपण इंटर कन्व्हर्जन करतोय फ्लड हायड्रोग्राफ टू डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ, त्यावेळेस बेस फ्लो वजा करायचा किंवा ऍड करायचा इतकाच मुद्दा आहे. पण जेव्हा तुम्ही DRH वरून UHG कडे जातात, DRH कडून युनिट हायड्रोग्राफ कडे जातात, त्यावेळेस तुम्हाला आयदर DRH टू UH जायचं असेल किंवा UH कडून DRH कडे जायचं असेल. ओके, म्हणजे फाइंड करायचं असेल. आता हा युनिट हायड्रोग्राफ म्हणजे एक प्रकारचा डिस्चार्ज आहे. युनिट हायड्रोग्राफचा डिस्चार्ज वरून तुम्हाला जर डायरेक्ट रन ऑफचा डिस्चार्ज काढायचा असेल तर तुम्हाला गुणिले n करावं लागेल आणि जर तुम्हाला DRH वरून युनिट हायड्रोग्राफवर जायचं असेल तर तुम्हाला भागिले n करावं लागेल. याची सिंपल कन्सेप्ट अशी आहे की जर सपोज तुम्ही QDRH हा DRH चा डिस्चार्ज म्हटला आणि QUHG हा UHG चा डिस्चार्ज म्हटला, तर QDRH हा n सेंटीमीटर रन ऑफ वरून येत असतो आणि याची जी ड्युरेशन आहे ती काहीतरी ड्युरेशन असेल TRE. आता सेम तेवढीच ड्युरेशन जर पाऊस पडला, TRE ड्युरेशन, पाऊस तेवढाच वेळ पडतोय पण पाऊस पडल्यामुळे फक्त 1 सेंटीमीटर रन ऑफ भेटतोय. म्हणजे जिथे तुम्हाला n ची व्हॅल्यू सपोज 2 सेंटीमीटर रन ऑफ भेटत होता आणि TRE हे 2 तास होतं, म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला 2 सेंटीमीटर रन ऑफ भेटत होता. आता तिथे 2 तासामध्ये तुम्हाला फक्त 1 सेंटीमीटर रन ऑफ भेटतोय. याचा अर्थ सिंपल आहे की तुम्ही ज्यावेळी कॅल्क्युलेशन करणार तर QDRH वरून तुम्हाला Q युनिट हायड्रोग्राफ फाइंड करता येईल. आता तुम्हाला हे कळलं पाहिजे की डिस्चार्ज याचा जास्त आहे की याचा जास्त आहे. डिस्चार्ज तुमचा DRH चा जास्त आहे की युनिट हायड्रोग्राफचा जास्त आहे. सो ऑफकोर्स DRH जर तुम्ही म्हटला तर DRH तो तुमचा 2 सेंटीमीटर साठी आहे पण युनिट हायड्रोग्राफ फक्त 1 सेंटीमीटर साठी आहे. याचा अर्थ युनिट हायड्रोग्राफ हा खाली येईल आणि DRH हा वरती येईल. म्हणजे याचा अर्थ DRH ची डिस्चार्जची व्हॅल्यू जास्त असते, युनिट हायड्रोग्राफची कमी असते. म्हणून आपल्याला DRH च्या व्हॅल्यूला जर युनिट हायड्रोग्राफ मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला भागिले n करावं लागेल. म्हणजेच युनिट हायड्रोग्राफच्या व्हॅल्यूला जर गुणिले n केलं तर तुम्हाला DRH ची व्हॅल्यू भेटून जाते. सो QDRH इज इक्वल टू n इंटू QUHG हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. सो वन बाय वन आता आपण समजून घेऊ कन्सेप्ट कशा आहेत त्या. डायरेक्टली आपण आता न्यूमरिकल वरती जाऊ. फर्स्ट न्यूमरिकल आपला आहे, फर्स्ट न्यूमरिकल आपला पहिला न्यूमरिकल जो आहे तो आहे इफ द बेस पिरियड ऑफ अ 6 hour हायड्रोग्राफ ऑफ अ बेसिन इज 84 hour. आता बघा यांनी काय सांगितलं आपल्याला की एक 6 तासाचा हायड्रोग्राफ आहे, 6 hour हायड्रोग्राफ, कुठला तरी एक हायड्रोग्राफ आहे जो की 6 तासाचा हायड्रोग्राफ आहे. म्हणजे याची ड्युरेशन जी आहे ती 6 तास आहे इथे. आणि याचा जो बेस पिरियड आहे, बेस पिरियड ऑफ 6 hour हायड्रोग्राफ ऑफ अ बेसिन इज, याचा जो बेस पिरियड आहे तो आहे 84 तास. देन अ 12 hour युनिट हायड्रोग्राफ डिराइव्ह फ्रॉम दिस 6 hour युनिट हायड्रोग्राफ.
विल हॅव अ बेस पिरियड ऑफ, हा जो हायड्रोग्राफ आहे याच्यावरून तुम्ही 12 तासाचा हायड्रोग्राफ काढू शकतात. ओके, 6 तासाचा हायड्रोग्राफ तुम्हाला दिलाय जो की युनिट हायड्रोग्राफ आहे. याचा अर्थ इथे तुमची जी डेप्थ असेल ती 1 सेंटीमीटर असेल. मग हा युनिट हायड्रोग्राफ आहे, 6 तास पाऊस पडल्याचा आहे. 6 तास पाऊस पडला, 1 सेंटीमीटर रन ऑफ डेप्थ जमा झाली कॅचमेंट मध्ये, तर हा हायड्रोग्राफ मिळतो. तर याचा बेस टाइम 84 तास आहे. आता जर ते म्हणतायत की जर याच्यावरून आपण 12 तासाचा युनिट हायड्रोग्राफ फाइंड केला तर त्याचा बेस टाइम किती राहील, तितकाच राहील, वाढेल की कमी होईल, असा हा प्रश्न आहे. सो सगळ्यात अगोदर तर दिलेल्या हायड्रोग्राफ वरून, जसा की 6 तासाचा हायड्रोग्राफ दिला असेल तर 12 तासाचा हायड्रोग्राफ कसा काढावा, यासाठी सिंपल एक पद्धत आहे. आपल्याकडे जो पाऊस आहे आता तो आहे 6 तासाचा. जर तुम्हाला 12 तासाचा युनिट हायड्रोग्राफ पाहिजे तर 12 तासाचा पाऊस लागेल, याचा अर्थ तुम्हाला 6 तासाचा पाऊस अजून लागेल. मग हे जे दिलेलं आहे हा 6 तासाचा पाऊस आहे. सेम पाऊस पुन्हा जर पडला 6 तासाचा तर टोटल पाऊस होऊन जाईल किती, 12 तास. टोटल पाऊस होऊन जाईल 12 तास. ओके, सो टोटल पाऊस 12 तास होऊन जाईल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हा अजून एक 6 तासाचा पाऊस पाडावा लागेल. या दुसऱ्या हायड्रोग्राफला तुम्ही नाव देऊ शकतात, दिस इज 6R युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 6R. म्हणजे आपण काय केलं, 6 तासाचा पाऊस पाडला, पण हा संपल्यावर तो पाऊस पडेल, त्याच्यामुळे लॅगिंग किती तासाची होईल, 6 तासाची होईल. सो हा 6 तास आणि हा 6 तास असे टोटल झाले 12 तास. ऑब्विसली याचा पुन्हा 1 सेंटीमीटर येईल, तर टोटल किती झाले तुमचे, 2 सेंटीमीटर झाले. ओके, हा झाला तुमचा 6 तासाचा युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 6R. ओके, दिस इज द 6R युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 6R. आता आपल्याला विचारलंय त्यांनी की 12 तासाचा युनिट हायड्रोग्राफचं काय होईल. आता तुमच्याकडे 2 वेगवेगळे हायड्रोग्राफ आहेत. जर आता तुम्ही या दोघं, हा पहिलं जे काही पाणी आहे कॅचमेंट मध्ये ते असतानाच हे दुसरं पाणी आलंय, तर ऍक्च्युली आता पाणी जे आहे ते टोटल पाणी किती अवेलेबल आहे, जे काही टोटल पाणी अवेलेबल आहे ते या दोघांचं ऍडिशन असेल. ते या दोघांचं ऍडिशन असेल. म्हणजे हा जो तिसरा मिळाला आहे, इट इज द 12R डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ having n is equal to 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर डेप्थ. 1 सेंटीमीटर वाला युनिट हायड्रोग्राफ पुन्हा 1 सेंटीमीटर वाला युनिट हायड्रोग्राफ ऍड केले तर झाले टोटल 12 तासाचा 2 सेंटीमीटर साठी. मग जो पीक डिस्चार्ज आहे तो वाढला, बरोबर. पण त्यांनी आपल्याला विचारलं आहे 12 तासाच्या युनिट हायड्रोग्राफ बद्दल. ओके, 12 तासाच्या युनिट हायड्रोग्राफ बद्दल. पीक वाढलाय, पण जो बेस टाइम आहे तो बेस टाइम किती झाला, तो बेस टाइम किती झाला, 84 तास, आणि हा 6 तासाने पुढे सरकलाय आता. तर टोटल बेस टाइमची वाढ ही किती तासाने झाली, 6 तासाने झाली. सो इथे 84 अधिक 6 किती, 90 तासाचा बेस टाइम आहे. कसला, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचा. म्हणजे जो मिळालाय तुम्हाला तो DRH मिळालाय. आता तुम्हाला जो फर्दर फाइंड करायचा आहे, फर्दर जो हायड्रोग्राफ तुम्हाला फाइंड करायचा आहे तो युनिट हायड्रोग्राफ करायचा आहे. आता आपण म्हटलं की युनिट हायड्रोग्राफचे जे ऑर्डिनेट आहेत ते कसे मिळतात, तर डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफच्या ऑर्डिनेट्सला तुम्ही n ने भागा. याचा अर्थ काय करा, भागिले 2 करा. इथे QDRH/2 करणार तुम्ही, QUHG. असं जर केलं तर या सगळ्या ऑर्डिनेट्सला काय करावं लागेल, 2 ने भागावं लागेल. तुम्ही रिपीट बघितलं तर तुम्हाला कळेल. मे बी वन्स सिंगल व्ह्यू मध्ये मे बी नाही कळणार, पण रिपीट जर तुम्ही बघितलं तर कळेल. सो जेव्हा आपण या सगळ्या ऑर्डिनेट्सला म्हणजे या DRHच्या ऑर्डिनेट्सला डिव्हाइड करू त्यावेळेस आपल्याला एक युनिट हायड्रोग्राफ मिळेल असा. 2 ने भागावं लागेल सगळ्यांना, तर तो ऑफकोर्स यांच्यापेक्षा कमी येईल. आणि दिस विल बी द 12R युनिट हायड्रोग्राफ. ओके, सो दिस 12R युनिट हायड्रोग्राफ विल हॅव अ बेस टाइम ऑफ हाऊ मच, तेवढाच असतो. आपल्याकडे अझम्पशन्स आहेत युनिट हायड्रोग्राफ थिअरीची, ज्याच्यामध्ये लिनियर रिस्पॉन्स लिहिलंय आणि टाइम इनव्हॅरियन्स लिहिलंय. टाइम इनव्हॅरियन्स.
सो ड्यू टू दिस टाइम इनव्हॅरियन्स इथे तुमचा 84 आणि 6 90 तासाचा बेस टाइम असणार आहे. सो 90 hours इज द करेक्ट आन्सर. तुम्ही की सर इतका अवघड येईल का? हे अवघड नाहीये, मी एक्सप्लेन केलं म्हणून थोडा वेळ लागला जास्तीचा, नाहीतर दिस इज बिलकुल इझी, व्हेरी इझी. याचा अर्थ काय? सिंपल ट्रिक सांगून देतो आता. बेस पिरियड तुम्हाला 6 तासवाला दिला, विचारलं 12 तास बद्दल. ओके, म्हणजे याचा अर्थ 6 तासावरून तुम्हाला 12 वर जायचंय, म्हणजे किती ऍड करायचं आहे? 6 तास. मग दिलेल्याचा जो बेस टाइम येतो किती आहे? 84. याचा अर्थ तुम्ही 84 मध्ये काय करणार? 6 तास ऍड करणार, 90 उत्तर. पण ही मात्र कन्सेप्ट आहे सगळी. म्हणजे हे जर आता तुम्हाला सिंगल गो मध्ये फर्स्ट टाइम हे समजलं नसेल तर तुम्ही सरळ हे यूज करा. ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट. असे सेम एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो परत. ओके, परत आपल्याला तसाच एक न्यूमरिकल आहे बघा. सेम न्यूमरिकल वे हॅव गॉट. आपल्याला त्यांनी सांगितलंय इफ द बेस पिरियड ऑफ अ 2 hour, आता इथे दिलाय तुम्हाला 2 hour युनिट हायड्रोग्राफ. ओके, आणि त्याचा बेस पिरियड आहे 24 तास. एक युनिट हायड्रोग्राफ आपल्याला दिलेला आहे. सपोज दिस इज द युनिट हायड्रोग्राफ. हे 2 तास आहे. युनिट हायड्रोग्राफ म्हणजे हे 1 सेंटीमीटर आहे. ओके, याचा जो बेस टाइम दिलाय त्यांनी तो दिलाय 24 तास. ओके, आता त्यांनी सांगितलंय की जर आपण या 2 तासाच्या युनिट हायड्रोग्राफ वरून 6 तासाचा युनिट हायड्रोग्राफ काढला, 2 वरून 6चा काढला, 2 तासावरून तुम्ही 6 तासावर गेले, तर याचा बेस टाइम काय असेल? न्यू बेस टाइम काय असेल? आता मी सिंपल ट्रिक तर तुम्हाला सांगितली, कन्सेप्ट कळली असेल तर तसंही मी सांगतो. आणि ट्रिक तर आपण सांगितलीच की 2 तासावरून तुम्हाला जायचंय 6 तासावर, म्हणजे कितीने टाइम वाढतोय तुमचा? 4 तासाने. सो ऑब्विसली जो बेस टाइम आहे तुमचा तो 24 अधिक 4 बरोबर किती येऊन जाईल? 28 तास येऊन जाईल. म्हणजे 28 hour विल द करेक्ट आन्सर. इफ वी गो कन्सेप्ट वाईज तर काय असणार आहे? कन्सेप्ट वाईज जर आपण सपोज गेलो, आता 2 तास आहे, याचा अर्थ तुम्हाला किती पाऊस पाडावे लागतील? अजून 2 एक्स्ट्रा पाऊस. 2 तास अगेन 2 तास. सो टोटल विल बी द 6 hour रेनफॉल. याचा अर्थ हा एक संपल्यावर आणि हा एक संपल्यावर रिपीट होईल पाऊस. हा एक आणि अजून हा एक. मला सांगा, इथे वाढ झाली आणि इथे वाढ झाली, ही एक वाढ झाली, ही एक वाढ झाली. या सगळ्यांना जर आपण ऍड केलं तर हा काय मिळेल? डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ मिळेल. आणि त्याला जर परत आपण डिव्हाइड केलं तर परत डिव्हाइड केल्यावर आपल्याला काय मिळेल? युनिट हायड्रोग्राफ मिळेल. ओके, युनिट हायड्रोग्राफ मिळेल. सो हे जे दिलेलं आहे दिस इज द गिवन युनिट हायड्रोग्राफ. हा जो ब्ल्यू वाला आहे दिस इज द गिवन युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय किती तास? 2 तास. त्याच्यानंतर दिस इज ऑल्सो गिवन युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय किती तास? 4 तास. ठीक आहे. अँड दिस रेड वन इज द डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ ऑफ n इज इक्वल टू, किंवा दिस इज द 6 RDRH ऑफ n इज इक्वल टू किती सेंटीमीटर? 3 सेंटीमीटर. याचा 1 सेंटीमीटर, याचं 2 सेंटीमीटर, याचं 3 सेंटीमीटर. 1 1 1 टोटल 3 सेंटीमीटर. आणि सिन्स इट इज द टाइम इन व्हॅरियन्स, तर मग जो काही नवीन युनिट हायड्रोग्राफ तुम्हाला मिळेल या रेड DRH वरून जे भागिले 3 करून मिळेल. ठीक आहे, तर तो पीक डिस्चार्ज मिळेल, पण जो टाइम आहे तो सेमच राहील. याचा अर्थ 2 तास हे आणि 2 तास हे असे टोटल जर ऍड केले तर तुम्हाला 24 अधिक 2 अधिक 2 हा 28 तास मिळून जाईल. सो द आन्सर इज 28 hours. ओके, चलो नेक्स्ट. बघा, यांनी सांगितलंय की एक 4 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे. Four hour unit hydrograph. We have got a 4 hour unit hydrograph. Peak ordinate of 80 मीटर क्यूब पर सेकंद. याचा जो पीक ऑर्डिनेट आहे तो आहे 80 मीटर क्यूब पर सेकंद.
द पी कोऑर्डिनेट ऑफ 2r युनिट हायड्रोग्राफ विल बी. याचा पी कोऑर्डिनेट किती असेल हे विचारलेलं आहे. आता हे आपण कन्सेप्ट वाईज समजून घेऊ आणि ट्रिकने पण समजून घेऊ. पण आधी कन्सेप्ट सांगतो. पेशन्स तर ठेवावेच लागतील. असंच तर काही 2 मिनिटात समजून जाणार नाही. सगळं नीट ऐकावं लागेल तर कळेल. आणि सगळं नीट ऐकण्याची तयारी नसेल तर याचा अर्थ तुमची स्टडी करण्याची इच्छा नाहीये. याचा सोपा अर्थ तोच होतो. त्याच्यामुळे मी त्याच्यात काहीही करू शकत नाही जर तुम्हाला हे पेशन्सने हा व्हिडिओ पूर्ण बघितला जात नसेल. इट इज नॉट माय फॉल्ट. मी तर तुम्हाला कन्सेप्टही सांगितले आणि शॉर्टकट पण सांगितला. इथे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली याची, लगेच शॉर्टकट सांगितला. सेम तसाच न्यूमरिकल आपण परत घेतला, कन्सेप्ट सांगितली, शॉर्टकट सांगितला. नाउ इट इज अप टू यू की तुमची किती इच्छा शक्ती आहे आणि किती अभ्यास करण्याची तयारी आहे, दानत आहे. चलो स्टार्ट. बघा सगळ्यात अगोदर काय, सगळ्यात अगोदर आपल्याला दिलेलं जे आहे इट इज 4r युनिट हायड्रोग्राफ. सो सगळ्यात अगोदर तर ड्रॉ करा. 4 तासाचा युनिट हायड्रोग्राफ ड्रॉ करा. दिस इज अ युनिट हायड्रोग्राफ. हे 4 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे. त्याची जी पीक व्हॅल्यू आहे डिस्चार्जची, ती पीक व्हॅल्यू किती आहे तर 80 आहे. ओके 80. आता त्यांनी म्हटलंय की 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ जो असेल, पी कोऑर्डिनेट जो असेल या 2 तासाच्या युनिट हायड्रोग्राफचा, तो किती असेल. आता सपोज पाऊस जर तुमचा इथे 4 तास पडलाय, याच्याऐवजी 2च तास पाऊस पडला. पाऊस 4 तास पडला आणि 1 सेंटीमीटर डेप्थ जमा झाली. आता दुसरा एक युनिट हायड्रोग्राफ आहे ज्याच्यामध्ये पाऊस हा 2च तास पडलाय पण डेप्थ ही 1 सेंटीमीटर आहे. असं का? कारण त्यांनी तुम्हाला युनिट हायड्रोग्राफच म्हटलंय. हा पण युनिट हायड्रोग्राफ म्हटला आणि हा पण युनिट हायड्रोग्राफ म्हटला. एक 4 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे, दुसरा 2 तासाचा आहे. 4 तासाचा आहे याचा अर्थ याची डेप्थ 4 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे आणि युनिट हायड्रोग्राफ आहे म्हणजे याची डेप्थ 1 सेंटीमीटर आहे. हा 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे, पण सिन्स इट इज अ युनिट हायड्रोग्राफ इट विल ऑल्सो हॅव अ डेप्थ ऑफ 1 सेंटीमीटर. मग मला सांगा 4 तास पाऊस पडून 1 सेंटीमीटर पाणी जमा झालं आणि 2 तास पाणी पडून 1 सेंटीमीटर जमा झालं, तर इंटेन्सिटी कशात आहे? याच्यामध्ये लेस इंटेन्सिटी आहे. बरोबर आहे ना. सेम पाणी हे 4 तास पडत बसलं आणि याच्यात सेम पाणी हे 2 तासातच पडलं. बरोबर आहे ना. आता तुमचा जर डिस्चार्ज म्हटला तुम्ही, तर डिस्चार्ज इज नथिंग बट द व्हॉल्यूम अपॉन टाइम. आता व्हॉल्यूम कसा काढणार? कॅचमेंट एरिया इंटू डेप्थ अपॉन टाइम. आता मला सांगा डेप्थ जी आहे ती डेप्थ कॉन्स्टंट आहे 1 सेंटीमीटर. कॅचमेंट एरियात काही बदल नाही होते म्हणजे ते पण कॉन्स्टंटच आहे. म्हणजे याचा अर्थ फक्त काय, टाइम बदलतोय. टाइम जर इथे कमी होतोय तर पीक डिस्चार्ज काय होईल? वाढेल. बरोबर आहे ना. टाइम जर कमी होतोय तर पीक डिस्चार्ज वाढेल. याचा अर्थ पीक डिस्चार्जची व्हॅल्यू ही वाढलेली असेल आणि ही व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 80 येते. आन्सर इज ग्रेटर दॅन 80. व्हेरी इम्पॉर्टंट. सरळ सरळ विषय शॉर्ट मध्ये सांगून देतो की 4 तास मध्ये 80 मीटर क्यूब पर सेकंद पाणी जमा झालं, तर 2 तास मध्ये 40 म्हणजे अर्ध जमा होईल हे नाहीये मुद्दा. कारण हा युनिट हायड्रोग्राफ आहे, तर इथे पण 1 सेंटीमीटर डेप्थ आहे आणि इथे पण 1 सेंटीमीटर डेप्थ आहे. मग 1 सेंटीमीटर पाणी 4 तासात जमा होतंय आणि 1 सेंटीमीटर पाणी 2 तासात जमा होतंय. तर कशामध्ये पाणी हे रॅपिडली जमा होतंय? ऑफकोर्स याच्यामध्ये, म्हणजे डिस्चार्ज किंवा रेट ऑफ फ्लो हा रॅपिड आहे. कशामध्ये? याच्यामध्ये, म्हणजे इथे ग्रेटर दॅन 80 उत्तर असेल. होप तुम्हाला कळलं असेल, पेशन्सने बघितलं असेल तर समजेल. नेक्स्ट, इफ अ 2r युनिट हायड्रोग्राफ. नेक्स्ट क्वेश्चन. आता 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे. ओके, वी विल ड्रॉ इट अगेन. युनिट हायड्रोग्राफ आहे 2 तासाचा, म्हणजे हे 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे. पी कोऑर्डिनेट दिलाय त्याचा किती? 50. ओके. पी कोऑर्डिनेट आता 4 तासाचा युनिट हायड्रोग्राफ बद्दल त्यांनी विचारला. आता ते म्हणताय की 4 तासाचा युनिट हायड्रोग्राफ. आता 2 तासावरून 4 तासाचा युनिट हायड्रोग्राफ काढता येतो? काढता येतो. ओके ना. 4 तासाचा टोटल कसा होईल? 2 तास अजून एक पाऊस पडेल. सो ठीक आहे, हा सेम अजून रिपीट करून देऊ आपण. हे किती आहे? 2 तास आहे. इकडे कितीने वाढलं? 2 तासाने वाढलं. मग मला सांगा टाइम बेस कितीने वाढला? टाइम बेस
इन्क्रीज बाय 2r. ओके, आता बेस टाइम वाढला त्याचा अर्थ पीक डिस्चार्ज काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. कसं ते पण समजून घ्या. आता हे हा 50 आहे, हा पण 50 आहे. हे दोघं जर आपण ऍड केले, हे दोघं जर आपण असे ऍड केले तर हा जो भेटेल हा काय भेटेल, DRH ऑफ n इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. आता या DRH वरून आपण काय काढू शकतो, युनिट हायड्रोग्राफ काढू शकतो, UHG. आता हा DRH कितीचा आहे, किती तासावाला आहे, हा 2 तास पाऊस, हा 2 तास पाऊस, हा 4R DRH आहे. तर हा काय आहे, 4R युनिट हायड्रोग्राफ आहे. ऑफकोर्स ना, 4R युनिट कसा भेटला, हा 4R DRH ला काय केलं तुम्ही, भागिले 2 सेंटीमीटर केलं. म्हणजे पीक डिस्चार्जच्या व्हॅल्यू काय झाल्या, कमी झाल्या, सगळ्या कमी झाल्या. बरोबर, मग ही जी व्हॅल्यू येईल ही काय होऊन जाईल, या 50 पेक्षा कमी होऊन जाईल. ठीक आहे, सो द आन्सर विल बी ओके लेस दॅन 50. तर इथं लेस दॅन 80 म्हटलंय. ओके, लेस दॅन 80, इक्वल टू 80, ग्रेटर दॅन 80, बिटवीन 70 टू 80. तर हे पण उत्तर नाहीये, हे पण नाहीये, हे पण नाहीये. लेस दॅन 80 बरोबर आहे, आणि मोर प्रिसाइजली लेस दॅन 50 मीटर क्यूब पर सेकंड. ओके, लेस दॅन 50 मीटर क्यूब पर सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. हे पण बरोबरच आहे. ते ऑप्शन्स माझ्याकडून चेंज करायचे राहिले. तुम्हाला कळलं असेल काय झालं असेल एक्झॅक्टली. वरचे ऑप्शन्स मी कॉपी पेस्ट केले इथे, आणि तिथे चेंज करायचं राहिलं, पण ठीक आहे, तरी पण उत्तर आपल्याला आलेलं आहे. शॉर्ट मध्ये जर म्हणायला गेलं तर डिस्चार्ज म्हणजे काय, व्हॉल्यूम अपॉन टाइम. ओके, व्हॉल्यूम अपॉन टाइम. व्हॉल्यूम म्हणजे काय, कॅचमेंट एरिया इंटू डेप्थ अपॉन टाइम. आता मला सांगा, कॅचमेंट एरिया इज अ कॉन्स्टंट थिंग. ओके, दिस इज कॉन्स्टंट. डेप्थ जी आहे ते दोघं युनिट हायड्रोग्राफ आहे, बोथ युनिट हायड्रोग्राफ, देअरफॉर कॉन्स्टंट. बरोबर ना, डेप्थ पण सेम आहे, म्हणजे बदल कसला होतोय, क्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम म्हणावं लागेल. मग एक पाऊस 2 तास पडला आणि एक पाऊस 4 तास पडला. ऑफकोर्स जर 2 तास पाऊस पडल्याच्या ऐवजी 4 तास पाऊस पडला तर याचा अर्थ टाइम वाढला, म्हणजे पीक काय होईल, कमी होऊन जाईल. म्हणून जो गिवन डिस्चार्ज आहे 50 त्याच्यापेक्षा कमी डिस्चार्ज मिळेल जर ड्युरेशन वाढली तर. सो ड्युरेशन इन्क्रीज, पीक डिस्चार्ज डिक्रीज, ड्युरेशन increase, base time increase. That is the thing. So इथे तुम्हाला theoretical 2 पॉइंट मी इथे सांगतो की हे महत्वाचे पॉइंट आहेत 2, very important theoretical 2 points. When duration of effective rainfall म्हणजेच कोण, TRE increases, then duration increase, then peak discharge decreases, आणि दुसरं base time increases. कधी, for same डेप्थ ऑफ इफेक्टिव्ह रेनफॉल म्हणजेच रन ऑफ. ओके, चलो नेक्स्ट. इफ अ 2R, नेक्स्ट क्वेश्चन, इफ अ 2R युनिट हायड्रोग्राफ. ओके, बघू आपण हा क्वेश्चन. त्या अगोदर समजून घ्या की आपण हे जे न्यूमरिकल बघतोय, हे न्यूमरिकल आपण हायड्रोलॉजीचे बघतोय. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामला हे सगळे न्यूमरिकल आलेले आहेत, आणि हे न्यूमरिकल बघण्यामागचं रिझन जे आहे आपलं सॉल्व्ह करण्यामागचं, तर आपल्या कुठल्याही एक्झाम्सला हे न्यूमरिकल येऊ शकतात. आपण प्रॅक्टिस म्हणून हे न्यूमरिकल बघतोय. न्यूमरिकलची प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला अदर कॅन्डिडेट्सच्या तुलनेत एक एज मिळतो. थेरी सगळेच वाचतात, न्यूमरिकल सॉल्व्हिंग मध्ये बऱ्याच लोकांची गफलत होते. बरेच लोक कॅल्क्युलेटर यूज करून न्यूमरिकल सॉल्व्ह करतात, बरेच लोक बिना कॅल्क्युलेटरचं करतात. जे कोणी बिना कॅल्क्युलेटरचं न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात त्यांना ते प्रॅक्टिस करताना बराच टाइम कंझ्युम होतो. पण ठीक आहे, हा इथे टाइम कंझ्युम होतोय, पण जेव्हा तुम्ही एक्झामला ते बघतात त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होतो. एक्झामला तुम्हाला या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे की तुम्ही आता इथे बसून स्वतः न्यूमरिकल सॉल्व्ह करतायत.
आता जर तुम्हाला असं वाटत असेल की मी इथे कॅल्क्युलेटर यूज करून घेतो आणि एक्झाम मध्ये मी करेल बरोबर त्यावेळेस सॉल्व्ह, एक्झाम मध्ये त्यावेळेस कॅल्सी नसणार आहे त्यावेळेस मी करून घेईल सॉल्व्ह, त्यावेळेस होणार नाही. जर तुम्ही प्रॅक्टिस जर बिना कॅल्सीची केली तर एक्झाम मध्ये तुमचं चुकणार नाही. नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन होईल की मी कॅल्क्युलेशन चुकलो तर नाही, काही केलं तर नाही, स्पीड पण तुमचा कमी होईल. मी तुम्हाला माझं एक्झाम्पल सांगतो की मी ज्यावेळेस मेन्स दिली, मी ज्यावेळेस मी मेन्स दिली आहे, दोघं वेळी मी मेन्स देण्याच्या वेळेस किंवा अगोदर टीचिंग करतच होतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस मी टीचिंग करतो, आताही मी सांगतो की मी कधी कॅल्क्युलेटर घेऊन बसत नाही. मी आजपर्यंत मला आठवत नाही की कधी मी टीचिंग करताना स्वतः कॅल्क्युलेटर काढून कॅल्क्युलेशन केलं. जर मुलांचं चुकत असेल, कारण ऑफलाईन क्लासेस मी बरेच घेतलेले आहेत, आता 10 वर्ष होत आले या फील्डमध्ये, तर ज्यावेळेस मुलांचं चुकत असेल किंवा कॅन्डिडेटचं चुकत असेल, क्लासरूम मध्ये बसलेल्या सगळ्या स्टुडंट्सचं चुकत असेल, त्यावेळेसच मी मोबाईल काढून चेक केलंय की यार हे बरोबर करत नाही, यांचं आता 4 तास लेक्चर झालं, सॅच्युरेशन झालं, मे बी यांचं तेवढं कॉन्सन्ट्रेशन नाहीये, तर मी करून बघतो. त्या व्यतिरिक्त कधीही असं झालं नाहीये की माझ्याकडे कॅल्सी न्यूमरिकल आला आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकली का लगेच मी सॉल्व्ह केलं आणि उत्तर लिहिलं. नेव्हर. आय हॅव ऑलवेज ट्राय टू सॉल्व्ह दॅट थिंग ऑन द बोर्ड इट सेल्फ. आता या बोर्डवरती आपण बऱ्याच वेळा लेक्चर घेतले, तेव्हाही तुम्ही बघितलं असेल की मी स्वतः सॉल्व्ह करतो. इव्हन आता सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करतोय, इथे तुम्हाला दिसत नसेल की मी कॅल्क्युलेटर युज करतोय का नाही, पण मी नाही करत आहे कॅल्क्युलेटर युज. मी त्या बोर्डवरती जेव्हा आपण शिकवलेलं आहे त्यावेळेस पण तुम्ही बघितलं असेल की कधीही आपण कॅल्क्युलेटर युज केलेलं नाहीये. सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्यामुळे मी यामुळे जसं मी हे सॉल्व्ह करायचो स्वतः, मी बोर्डवरती सॉल्व्ह करतो, तर ज्यावेळेस मेन्सला पेपरला मी गेलो त्यावेळेस 2019 ची एमपीएससी मेन्स, त्यावेळेस जवळपास 22 न्यूमरिकल आले होते पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. जिओटेक मध्ये तर 9 पैकी 8 न्यूमरिकल होते, तर 8 न्यूमरिकल माझे बरोबर आले. त्याचं रिझन हेच, आणि 8 न्यूमरिकल बरोबर आणण्यासाठी मला काय 18-20 मिनिट नाही इन्व्हेस्ट करावे लागले. 8 न्यूमरिकल विदिन 50 सेकंद 40 सेकंद एक न्यूमरिकल माझा सॉल्व्ह झाला, किंवा 1 मिनिट मध्ये. असं काही नाही की मला 9 न्यूमरिकल सॉल्व्ह करायसाठी प्रत्येकी 2-2, 3-3 मिनिट म्हणजे अर्धा तास त्या न्यूमरिकल मध्ये घातला मी. म्हणजे टोटल 22 न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यामध्ये माझा 22 ते 25 मिनिटाचा वेळ गेला असेल. आणि हे पॉसिबल झालं फक्त आणि फक्त या गोष्टीमुळे, कारण मी स्वतः विदाऊट कॅल्सी ते कॅल्क्युलेशन करत होतो ऑलवेज, इव्हन स्वतःच्या प्रॅक्टिसच्या वेळेस सुद्धा आणि क्लासरूम मध्ये बोर्डवरती शिकवताना सुद्धा. सो तुमचं सुद्धा हेच काम आहे. तुम्ही ऑलवेज पेन पेपर यूज करा, सॉल्व्ह करा. पेशन्स तर तुम्हाला मेंटेन करावेच लागतील. जनरेशन झेड मधले बनू नका. ओके, तुम्हाला एकदम फास्टच पाहिजे सगळं. तुम्हाला सगळं एकदम 10-15 मिनिट मध्ये सगळे वाइंड अप झालेले पाहिजे टॉपिक्स, तर ते पॉसिबल नाहीये. कन्सेप्ट अशा प्रकारे समजत नाही. ठीक आहे. आणि जर मग तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट जर 8-10 मिनिट मध्ये समजत असतील, तर मग तुम्ही लेक्चर्स मध्ये तुमचा टाइम वेस्ट करू नका. ओके, सो लेट अस मूव्ह टू आवर टॉपिक. बघा, 5वा न्यूमरिकल आपला आहे 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ, सर्टेन बेसिन, त्याचा पी कोऑर्डिनेट दिलेला आहे. युनिट हायड्रोग्राफ पण ड्रॉ करू सगळ्यात आधी. 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ, पी कोऑर्डिनेट 70 दिलाय, 70. पी कोऑर्डिनेट 4 तासाचा विचारलाय. आता मला सांगा की जर एक युनिट हायड्रोग्राफ आहे 2 तासाचा, आता मी शॉर्ट मध्ये सांगतो सरळ, आता कन्सेप्ट नाही सांगत. 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे, ठीक आहे. त्याचा पी कोऑर्डिनेट आहे 70 मीटर क्यूब पर सेकंद. हाच जर आता 4 तास पाऊस पडला आणि 4 तास पाऊस पडून 1 सेंटीमीटर डेप्थ जमा झाली, 2 तास पाऊस पडून 1 सेंटीमीटर डेप्थ जमा झाली, तर मला सांगा ग्रेटर दॅन 70 उत्तर येईल की लेस दॅन 70? हे बघा, तुम्ही 2 तास पाऊस आणि 4 तास पाऊस असं जर बोलणार, तर ऑफकोर्स तुम्हाला वाटेल की 2 तासाच्या तुलनेत 4 तास इज मोर पाऊस, मोर रेनफॉल, देअरफॉर मोर डिस्चार्ज. बट नो, यू आर रॉंग. इथे पाऊस सेम आहे बघा, 1 सेंटीमीटर डेप्थ, 1 सेंटीमीटर डेप्थ. म्हणजे 2 तास युनिट हायड्रोग्राफ आणि 4 तास युनिट हायड्रोग्राफ दोघांमध्ये पावसाचं प्रमाण सेम आहे. फक्त जो रेट ऑफ फ्लो आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर पाऊस 2 तास लावून दिले त्याने, तर 1/2 उत्तर येते. आणि 1 सेंटीमीटर पाऊस 4 तास लावून दिले त्याने, याचा अर्थ काय? इथे स्लो आहे पाऊस, स्लो आहे म्हणजे लेस रेट आहे. ओके, तुम्ही म्हटलं की क्यू इज इक्वल टू क्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम.
जर 2 युनिट हायड्रोग्राफ कम्पेअर होत असतील, इथे नोट लिहून देतो मी, इम्पॉर्टंट एकदम. while comparing two different unit hydrographs, use expression Q inversely proportional to duration. मोर ड्युरेशन लेस डिस्चार्ज. बस काय कम्पेअर करताय चेक करा. युनिट हायड्रोग्राफ म्हटलं आणि युनिट हायड्रोग्राफ म्हटलं. 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ, 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ. ओके ठीक आहे. while comparing two different unit hydrographs, while comparing discharge of two different unit hydrographs, use expression कोणतं एक्सप्रेशन यूज करायचं हे वालं. मग इथे बघा 2 युनिट हायड्रोग्राफ कम्पेअर करताय तुम्ही. 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ 4 तासाच्या युनिट हायड्रोग्राफ सोबत कम्पेअर करतायत. 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ कम्पेअर करतायत 4 तासाच्या युनिट हायड्रोग्राफ सोबत. सो 2 तासामध्ये 70 इतका डिस्चार्ज निघतोय. तर ऑब्विसली 4 तासामध्ये तो डिस्चार्ज काय होऊन जाईल, लेस इंटेन्स होऊन जाईल, डिस्पर्स होऊन जाईल. सो लेस दॅन 70 मीटर क्यूब पर सेकंड इज द करेक्ट आन्सर. सो लेस दॅन 70. व्हेरी इझी. एमपीएससी ला सुद्धा आले ते क्वेश्चन असे मेन्सला. आता परत इफ द बेस पिरियड, आता काय बघा, बेस पिरियड दिलाय त्यांनी 6 तासाच्या युनिट हायड्रोग्राफचा 42 तास. मग त्यांनी म्हटलं की 12 तासाचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आहे. आता कंपॅरिझन कसलं आहे युनिट हायड्रोग्राफ आणि डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचं. कन्सेप्ट मात्र तीच आहे. बघा स्टार्ट करू आपण. सगळ्यात पहिले जे गिवन डेटा आहे तो आपण टाकून घेऊ. इथे त्यांनी दिलाय युनिट हायड्रोग्राफ. त्यांनी जो युनिट हायड्रोग्राफ दिलाय तो कोणता दिलाय, 6 तासाचा युनिट हायड्रोग्राफ दिलाय. त्याचा बेस टाइम दिलाय किती, 42 तास. ओके. आता ते म्हणताय की 12 तासाचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ. आता हा 6 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे. मग जर तुम्हाला 12 तासाचा DRH पाहिजे असेल तर सगळ्यात अगोदर तर 12 तासाचा पाऊस तर पडला पाहिजे. आता पाऊस म्हणजे आपण आपल्या मनाने नाही पाडत, जो आपल्याकडे अवेलेबल आहे 6 तासाचा त्याला जर तुम्ही परत रिपीट केला तर 12 तासाचा होऊन जाईल. मग ह्याच पावसाला आपण काय करणार, रिपीट करणार. पण मग रिपीट कसं होतं, एक संपल्यावर दुसरा रिपीट होतो. म्हणजे आता हा झाला 6 तास आणि हा झाला दुसरा 6 तास. सो हा 6 तास एक झाला आणि हा 6 तास एक झाला. टोटल जी डेप्थ झाली ती किती झाली, याची 1 सेंटीमीटर याची 1 सेंटीमीटर, टोटल 2 सेंटीमीटर. आणि याच्यानंतर परत हा सेम पाऊस काय होणार, रिपीट होणार आहे. पहिल्या 6 तासानंतर परत दुसरा पाऊस येईल. तो पाऊस आणि पहिला पाऊस सेमच राहणार. म्हणजे याचा पीक आणि याचा पीक ते सगळं सेम राहील. आता मला सांगा की हे कितीने पुढे सरकलं, हे 6 ने पुढे सरकेल, कारण इकडनं 6 ने पुढे सरकलं तर इकडनं 6 ने पुढे सरकेल. आता मला सांगा हा काय, हा आहे तुमचा 6R UHG. ओके. हा जो आहे तुमचा हा गिवन 6R युनिट हायड्रोग्राफ आहे. हा जो आहे तुमचा हा गिवन 6R UHG लॅग बाय किती तास, 6 तास. मग जर या दोघांना ऍड केलं, या दोघांना जर ऍड केलं तर काय भेटून जाईल आपल्याला, टोटल मिळून जाईल. मग एक युनिट हायड्रोग्राफ 6 तासवाला आणि दुसरा 6 तासवाला ऍड केला तर मिळून जाईल 12 तासाचा युनिट नाही मिळणार. आता डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ मिळेल. रिझन काय, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ ऑफ N इज इक्वल टू किती सेंटीमीटर, 2. कारण काय, 2 युनिट हायड्रोग्राफ ऍड केले म्हणजे एकाचं 1 सेंटीमीटर दुसऱ्याचं 1 सेंटीमीटर, टोटल 2 सेंटीमीटर. जर हे टोटल पकडलं तर 2 सेंटीमीटर झालं. ठीक आहे, याची डेप्थ. आता हा जो 12 तासाचा DRH मिळाला याचा बेस टाइम किती, तर हा त्याचा टोटल बेस टाइम आहे. तो झाला तुमचा 42 + 6 = 48. ओके.
डन. हेच जर युनिटचं विचारलं तर तो पण 48, कारण तो इथंच येतो. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, डिवाइड बाय 2 करावं लागेल. याच्या ऑर्डिनेट्सला डिवाइड बाय 2 केलं की खालची कव्हर मिळून जाते. झालं. चला नेक्स्ट. इफ द बेस पिरियड, त्यांनी म्हटलंय बेस पिरियड 6 तास आहे. कोणाचा? युनिट हायड्रोग्राफ. 6 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे. त्याचा बेस पिरियड जो आहे तो 42 तास आहे. ते म्हणताय की हा जो हायड्रोग्राफ आहे इट इज अप्रॉक्सिमेटेड इन द फॉर्म ऑफ अ ट्रायंगल. ओके. तो झाला तुमचा किती? 42 तास. हा युनिट हायड्रोग्राफ आहे किती तासाचा? 6 तासाचा. म्हणजे टोटल ड्युरेशन किती आहे? 6 तास आहे. त्यांनी विचारलंय व्हॉट इज द लॅग टाइम. आता इथे पण माझ्याकडून ऑप्शन्स चेंज करायचे राहिलेत. मी तुम्हाला न्यू ऑप्शन्स देतो. सॉल्व्ह करून टाकू आपण. आता व्हॉट इज लॅग टाइम ते समजून घ्या. याच्या सेंटर पासून तर या पीक पर्यंत हा जो ड्युरेशन असतो याला बोलतात लॅग टाइम. ओके. आता मला सांगा, हा इथून इथपर्यंत 6 तास आहे, तर इथपर्यंत किती असेल? हे असं, हे असेल 3 तास. हे पण किती आहे? 3 तास. ओके. आता हा इतका जर आपण सिमेट्रिकच पकडला, सिमेट्रिक पकडला, कारण दिलेलं नाही त्यांनी, देतात ते तसं, माझ्याकडून राहिलंय टाकताना. मग जर सिमेट्रिक पकडला तर हा काय येऊन जाईल? 21 तास येऊन जाईल. 42 चा अर्धा 21. ओके. असा 21 तास येऊन जाईल. आणि 21 तासामधून तुम्हाला हे पाहिजे इतकं अंतर, हे. आता हे किती आहे? 3 तास आहे. 21 मायनस 3 केला तर किती येतो? हा 18 तास आहे. तो हे ऑप्शन नाही आहेत. अठरा तास येतो. ठीक आहे. म्हणजे मुद्दा सिंपल इतकाच आहे की जर सपोज हे असं दिलंय त्यांनी की एक हा हायड्रोग्राफ आहे बॉस, 20 आर 30 आर असं दिलंय त्यांनी, आणि हा जो हायड्रोग्राफ आहे हा 2 तासाचा हायड्रोग्राफ आहे. ठीक आहे. म्हणजे टी आर आहे त्याचा 2 तास आहे. त्याचा लॅग टाइम तुम्ही हा काढणार. आता तो कसा काढणार? याच्यामधून काय करणार? हे एवढं वजा करणार अर्ध, म्हणजे 20 आर मधून तुम्ही काय करणार? 2/2 करणार. सो इट विल बी 19 आर असं. ठीक आहे. सो लॅग टाइमचा पण न्यूमरिकल येतो. चलो नेक्स्ट. 8वा. पीक डिस्चार्ज ऑफ अ फ्लड हायड्रोग्राफ. आता पीक डिस्चार्ज आहे फ्लड हायड्रोग्राफचा. एक फ्लड हायड्रोग्राफ आहे आपल्याकडे. आता फ्लड हायड्रोग्राफ म्हणून वरती काढलं बरं का. त्याचा जो पीक डिस्चार्ज आहे तो आहे 280 मीटर क्यूब पर सेकंद. आता पीक आहे म्हणजे ही पूर्ण व्हॅल्यू असेल ती 280. ठीक आहे. पूर्ण. ते म्हणताय की 10% डिस्चार्ज जो आहे तो बेस फ्लो आहे. म्हणजे हा जो इतका आहे तो 10% ऑफ 280 मीटर क्यूब पर सेकंद इज इक्वल टू काय? बेस फ्लो आहे. मला सांगा आता 280 चे 20% किती होतात? 10% किती होतात? 28 मीटर क्यूब पर सेकंद. म्हणजे ही व्हॅल्यू किती आली तुमची? 28 आली. मला सांगा, हे जे असेल आपल्याला माहिती ना की ऑर्डिनेट्स ऑफ DRH इज इक्वल टू ऑर्डिनेट्स ऑफ फ्लड हायड्रोग्राफ मायनस बेस फ्लो ऑर्डिनेट्स. स्वतः ऑर्डिनेट्स ऑफ फ्लड हायड्रोग्राफ किती? तो दिला 280. बेस फ्लो किती आहे? 28. सो व्हाट आर द ordinates of DRH? Ordinates of DRH 280 minus 28, it will be 252. So the correct answer is this one. चलो नेक्स्ट. पीक डिस्चार्ज ऑफ 2R DRH. आता आपल्याकडे एक 2R चा DRH आहे. DRH म्हणजे असं लागून 2R
आणि हा DRH आहे तुमचा, DRH आहे, ज्याची डेप्थ दिली त्यांनी 2 सेंटीमीटर. त्याचा जो पीक डिस्चार्ज आहे तो 102 आहे. व्हॉट विल बी द पीक डिस्चार्ज ऑफ 2 आवर युनिट हायड्रोग्राफ. आता तो काय म्हणतोय की 2 तासाचा DRH आहे माझ्याकडे, ज्याची डेप्थ जी आहे ती आहे 2 सेंटीमीटर. ओके, तर याच्यावरून मला काय करायचंय, 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफची फाइंड करायचंय. ऑफकोर्स युनिट हायड्रोग्राफ मध्ये 1 सेंटीमीटर डेप्थ असते, म्हणजे पाऊस सारखाच पडला. ओके, दोघीकडे पाऊस सेम ड्युरेशनचा पडला, बट पाणी इकडे 2 सेंटीमीटर जमा झालं आणि इकडे 1 सेंटीमीटर. आता याचा जर पीक डिस्चार्ज हा 102 आहे, तर याचा किती असेल, कसा काढता? मी तुम्हाला सांगितलं ना, हे बघा तुम्हाला मी सांगितलं स्टार्टलाच, मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला DRH वरून युनिट हायड्रोग्राफ मध्ये जायचं असेल तर तुम्ही N ने डिवाइड करा. कारण हा जर 2 सेंटीमीटर साठीचा पाऊस असेल तर तुम्हाला इथे 1 सेंटीमीटर वाला लागतोय. याचा अर्थ याच्या व्हॅल्यूजला सरळ तुम्ही त्या N ने भागा. इकडून जर इकडे जायचं असेल तर N ने गुणा. म्हणजे इथे ऍड आणि सबस्ट्रॅक्ट जसं आहे तसं इकडे भागाकार गुणाकार असाच ऑप्शन आहे, 2च ऑप्शन आहे तुमच्याकडे. सो मला सांगा 2 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग 102 मीटर क्यूब पर सेकंड इतका डिस्चार्ज आहे, तर 1 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग काय असेल, 102 भागिले 2, तो असेल 51 मीटर क्यूब पर सेकंड. सिंपल. कारण आपल्याला माहिती आहे की क्यू युनिट हायड्रोग्राफ इज इक्वल टू क्यू DRH डिवाइड बाय N सेंटीमीटर. फक्त N ने काय करा, भागून द्या. सो उत्तर असेल 51 मीटर क्यूब पर सेकंड. हे सगळे क्वेश्चन्स येतात. पीक डिस्चार्ज, लास्ट क्वेश्चन, पीक डिस्चार्ज ऑफ QP. ओके, कोणाचा, 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे, त्याचा QP जो आहे तो आहे 44 मीटर क्यूब पर सेकंड. व्हॉट विल द पीक डिस्चार्ज ऑफ 2 आवर DRH. आता याच्यावरून तुम्हाला 2 तासाचा DRH विचारलाय, त्याचा पीक डिस्चार्ज विचारलाय, पण याची डेप्थ जी आहे ती 1 सेंटीमीटर असते आणि याची डेप्थ जी आहे ती किती आहे, 3 सेंटीमीटर दिली त्यांनी. बरोबर, म्हणजे इथे 1 सेंटीमीटर साठी 44 मीटर क्यूब पर सेकंड पाऊस पडतोय. 44 मीटर क्यूब पर सेकंड इतका व्हॉल्यूम ऑफ फ्लो आहे, म्हणजे रेट ऑफ फ्लो किती इथे 44 आहे. 2 तासामध्ये 1 सेंटीमीटर पाणी पडतंय, 44 इतका डिस्चार्ज आहे. इथे पण 2च तास पाऊस पडतोय, पण पाणी आहे किती आहे, 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे, म्हणजे इंटू 3 करावं लागेल. देअरफॉर द आन्सर विल बी 44 इंटू 3, ते होतात तुमचे 132 मीटर क्यूब पर सेकंड. इथे पण आय थिंक व्हॅल्यूज मला चेंज करायच्या राहिल्या. 44 गुणिले 3, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 1 13, 132. तो कुठलाही आन्सर इथे नाहीये. करेक्ट आन्सर काय आहे त्याचं, E, विच इज नथिंग बट 132 मीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे, 132 मीटर क्यूब पर सेकंड. सो अशा प्रकारे आपण सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. यामध्ये आपण बघितलं की फ्लड हायड्रोग्राफ वरून DRH वर कसं जातात, DRH वरून युनिट हायड्रोग्राफ वर कसं जातात. फ्लड वरून DRH वर जायचं असेल तर बेस फ्लो वजा करा, आणि DRH वरून UHG वर जायचं असेल तर N सेंटीमीटरने डिवाइड करा. सेम जर तुम्हाला या डायरेक्शन जायचं असेल, युनिट हायड्रोग्राफ वरून DRH वर जायचं असेल तर तुम्ही N सेंटीमीटरने गुणाकार करा, आणि DRH वरून फ्लड हायड्रोग्राफ वर जायचं असेल तर बेस फ्लो जो आहे तो ऍड करा. हे आपण सांगितलं. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हे 10 न्यूमरिकल्स बघितलेले आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही ट्यून राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट तुम्हाला पुढचा व्हिडिओ आला की लगेच माहित होत जाईल. आपला बराच गॅप पडला होता, बट ठीक आहे. या प्रकारे आपण बरेच न्यूमरिकल आता सॉल्व्ह करू. आपलं फ्लुइड मेकॅनिक्सचं जे काही वन शॉट रिव्हिजन सेशन आहे त्याचा सेकंड पार्ट आपला पेंडिंग आहे, तोही आपण लवकरच पुढच्या अपकमिंग आठवड्यामध्ये, या आठवड्यामध्ये शनिवारी रविवारी वगैरे काहीतरी करून तो कम्प्लीट करू. बट तुम्हाला जर या प्रकारे जसं आत्ता आपण हे सेशन घेतलंय ते जर सेशन आवडलेलं असेल
तर अजून कोणत्या प्रकारच्या न्यूमरिकल्स तुम्हाला पाहिजे आहे तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्ही लिहून टाका सरळ सरळ. आणि सेशनला लाईक करायला विसरू नका. शेअर करा फ्रेंड सोबत. आणि तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व्ह करा. न्यूमरिकल डोस मध्ये आपण अजून बरेच व्हिडिओज बघणार आहोत. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.